आज आपण एका प्लास्टिक बॉटल पासून बनवणार आहोत सुंदर असा आकाश कंदील फक्त 5 मिनिटांमध्ये, तेही घरातीलच काही वस्तूचा वापर करून। आणि यामध्ये फक्त तुमचे 2 ते 3 रुपये खर्च होईल। अजिबात यापेक्षा जास्त खर्च होणार नाही। नक्कीच व्हिडिओ खूपच युजफुल आणि इंटरेस्टिंग होणार आहे। शेवटपर्यंत बघा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। आणि याला बनवणं देखील खूप सोपं आहे। तर यासाठी आपल्याला एक प्लास्टिक बॉटल घ्यायची आहे। अगदी नॉर्मल तुम्ही तुमच्याकडे जी प्लास्टिक बॉटल असेल, छोटी मोठी कोल्ड ड्रिंकची अशा प्रकारची कोणतीही घेऊ शकता। आणि त्यानंतर बघा त्याचा खालचा आणि वरचा भाग आपल्याला कट करायचा आहे आणि आतमधला हा भाग आपण कट करून घेणार आहोत। तर माझ्याकडे अगोदरच या प्लास्टिक बॉटलचा खालचा भाग कट केलेला होता, म्हणून फक्त मी वरचा भाग कट करून याला असं वेगळं केलेलं आहे। यानंतर आपल्याला इथे लागणार आहे पेपर बघा। अशा प्रकारचे पेपर अगदी 2-3 रुपयाला शीट मिळतात, मोठे येतात पेपर। किंवा जर पेपर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही इथे अगदी तुमच्याकडे रंगीत कोणता कपडा असेल तर तो देखील वापरू शकता। तर बघा रंगीत पेपर हा मी घेतलेला आहे आणि बॉटलचा आकार अगदी छोटा मोठा तुमच्यानुसार ठेवू शकता। त्या आकाराचा कपडा किंवा कागद आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे आणि फक्त या कागदामध्येच आपले 2 रुपये जाणार आहेत। यापेक्षा आपला वेगळा असा काहीच खर्च होणार नाही। आणि जर तुम्हाला कागदामध्ये पैसे खर्च करायचे नसतील, अवेलेबल कागद नसेल, तर तुमच्याकडे ज्या कागदाच्या पिशव्या येतात ना, रंगीत वेगवेगळ्या असतात, तर त्याचा देखील तुम्ही इथे वापर करू शकता किंवा कापडाच्या पिशवीचा जरी वापर केला तरी चालेल। तर आता बघा इथे आपल्याला एखादा पेपर असा घेऊन पूर्ण बॉटलला कव्हर करायचा आहे। तर अशा प्रकारे थोडा कमी कागद पडत होता, तर मी याला चिकटपट्टी लावून व्यवस्थित यावरती फिट केलेला आहे। आणि यानंतर अजून एक फक्त आता हा पेपर आपल्याला लागणार आहे। आणि हा पेपर बघा फक्त 2 रुपयाला ही शीट मिळते A4 साईजची। तुम्ही छोटी मोठी अगदी तुमच्यानुसार घेऊ शकता। जसं की मी म्हटलं पेपरऐवजी पेपर बॅग असतात ती देखील तुम्ही वापरली तरी चालेल। यानंतर आपल्याला यावरती मार्किंग करायची आहे। मार्किंग अशी की इथे बघा अर्धा इंच वरती आणि अर्धा इंच खाली असं आपल्याला इथे सुरुवातीला आखून घ्यायचं आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। आता खालच्या साईडला अर्धा इंच आणि वरच्या साईडला अर्धा इंच असं आखून घेतल्यानंतर त्यानंतर बघा आपल्याला अर्धा इंचावर अशा प्रकारचे मार्किंग करायचे आहे, डॉट द्यायचे आहेत। आणि हेच आपण सेम खालची लाईन जी आपण आखलेली आहे त्यावरती देखील करणार आहोत। आणि त्यानंतर काय करायचं, या ज्या दोन्ही लाईन आहेत ना, तर त्या अशा प्रकारे वरचा डॉट आणि खालचा डॉट आपल्याला जॉईंट करायचा आहे आणि एक लाईन यावरती आपण आखून घेणार आहोत। तर असंच आपल्याला पूर्ण पेपरवरती अर्धा इंचवरती ही मार्किंग करायची आहे। आणि हे यासाठी की बघा काय होतं, आपल्याला थोडं मोजमाप घ्यायची एवढी गरज नाही, पण कट करताना कसं वाकडं तिकडं होऊ नये यासाठी मी थोडंसं यावरती आखून घेतलेलं आहे, जे की थोडं सोपं जातं। यानंतर कात्री किंवा कटर घ्यायचं आणि आपण ज्या लाईन यावरती आखलेल्या आहेत त्या आपल्याला कट करायच्या आहेत। अगदी या कागदापासून वेगळ्या नाही करायच्या। तर बघू शकता अर्धा इंच वरती आपण जी मार्किंग केली होती ते सोडून आणि खाली अर्धा इंच सोडून अशा प्रकारे मी ही पट्टी कट केलेली आहे। आता बघा यानंतर ही आपल्याला दुसरी जी पट्टी आहे ती अशीच कट करायची आहे। आणि असाच आपण या पेपरवरती जो आखलेल्या रेषा आहेत यावरती याला कट करून घेणार आहोत। अगदी स्कूलमध्ये कॉम्पिटिशन असेल तर अशा प्रकारचा आकाशकंदील तुम्ही बनवू शकता। लहान मुले देखील बनवतील, एवढा सोपा हा आकाशकंदील आहे आणि दिसायला खूप सुंदर दिसतो। अगदी बाजारामध्ये ह्या वेगवेगळे आकाशकंदील मिळतात, पण खूप महाग असतात। आणि घरामध्ये काही गोष्टी बनवलं तर त्याचा आनंदच वेगळा असतो। तुम्ही पण एकदा नक्की बनवा। तर आता बघा हे पूर्ण पेपर आपण असा कट केलेला आहे। त्यानंतर काय करायचं, आपण जो बॉटलचा भाग तयार करून ठेवला होता ना, तर त्यावरती आपल्याला हा पेपर अशा प्रकारे चिटकवायचा आहे। तर पेपरवरती पेपर फेविकॉल कोणत्याही ग्लूने, डबल टेपने अगदी सहज चिटकतो, त्यामुळे मी इथे ग्लूने याला अशा प्रकारे चिटकून घेतलेला आहे। आता बघा इथे तुम्ही लक्षात घ्या, याला खालच्या साईडने आपण असं चिटकवलेलं आहे। आता याला आपल्याला असं सरळ करायचं आहे, म्हणजे खालचा जो भाग आहे तो असा आपण वरती घेणार आहोत, जेणेकरून खूप सुंदर यामध्ये शेप तयार होतो। आणि इथे बघू शकता खूप सोपं आहे। याला असं थोडंसं आतमधून घेणं आणि याच्या वरच्या ज्या कडा आहेत या बॉटलच्या या पेपरच्या, तर इथे देखील आपण ग्लू लावायचा आहे आणि त्यावरती आपण व्यवस्थित ही पट्टी पूर्ण लावून घेणार आहोत। तर खूप सुंदर असा युनिक डिझाईनचा हा आकाशकंदील तयार होतो। आणि जसं की तुम्ही बघत आहात यामध्ये आपल्याला एक पेपर फक्त 2 रुपयाचा लागतो। आपल्या घरामध्ये ज्या प्लास्टिक बॉटल तर इकडे तिकडेच अशा पडून असतात, तर त्याचा आपण छान इथे रियूज करू शकतो, वेगळा असा खर्च होत नाही। तर बघू शकता खूप सुंदर असा आकार या आकाशकंदीलचा
तयार झालेला आहे। तर यामध्ये बघा आता जसं सणवार आहे तर थोडी सजावट आपण करणार आहोत। तर तुमच्यानुसार तुमच्याकडे काही एखादी लेस असेल, रंगीत कपडा असेल किंवा काही रंगीत कागद असेल इतर कोणता, तर तो देखील तुम्ही इथे वापरला तरी चालेल। आता मी इथे वरची जी बॉर्डर आहे ते थोडं रिकामं वाटत होतं कारण की खालचा भाग जो आहे तो तर आपला पूर्ण बंदच आहे। तर या साईडला माझ्याकडे असे गोंडे आहेत रंगीत, तर ते मी लावणार आहे। याऐवजी तुम्ही लेस किंवा इतर काही मणी असतील, काही वेगळं पेनने डिझाईन करायची असेल स्केच पेनने, तर ती देखील बॉर्डर तुम्ही इथे करू शकता। तर यावरती बघा आता हे लावल्यानंतर कसं अजूनच हे खुलून दिसतं, सुंदर दिसतं। या अगोदरही आपण पेपर कप पासून, पेपर प्लेट पासून किंवा इतर प्रत्येक घरातील जसं ब्लाउज पीसच्या तुकड्यांपासून आकाशकंदील कसा बनवायचा हे भरपूर असं काही वेगवेगळे आकाशकंदील पाहिलेले आहेत। ते व्हिडिओज तुम्ही पाहिले नसतील तर चॅनलवरती नक्की तुम्ही बघा, व्हिजिट करा चॅनलला आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तर आता बघा या वरच्या भागाला देखील मी पूर्ण बॉर्डरवरती अशा प्रकारे हे गोंडे लावून घेतलेले आहेत। आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एकतर हे गोंडे लावण्या अगोदरच या दोन्ही साईडने एकासमोर एक छिद्र पाडा, म्हणजे अडकवण्यासाठी थोडंसं सोपं जाईल। तर बघा अशा प्रकारे मी इथे याला छिद्र पाडून घेतलेले आहेत आणि त्यानंतर दोरी टाकून आपण याला गाठ मारणार आहोत। कारण की साईडला देखील आपल्याला गाठ मारता आली असती, पण मी सेंटरमध्ये याला ठेवलेला आहे कारण की आपण अजून एक यामध्ये एक सेंटरमध्ये अडकवण्यासाठी लटकन बनवणार आहोत, जी की सेंटरमध्ये अडकवण्यासाठी ही दोरी आपल्याला कामी येईल। तर यासाठी मी इथे उलन घेतलेली आहे। तुमच्याकडे उलन नसेल तर तुम्ही सरळ जे आपल्या कपड्याच्या पिशवी असते किंवा कपड्याच्या इतर काही तुकडे असतात ना, तर त्याच्या छोट्या छोट्या पट्ट्या काढून देखील अशा प्रकारे हे बनवू शकता। तर इथे मी उलन अशी हातावरती गुंडाळून घेतलेली आहे। किती छोटं मोठं बनवायचं आहे त्यानुसार ही उलन आपल्याला इथे लागणार आहे। अगदी दोरे जे असतात ना रीळचे, तर ते देखील तुम्ही इथे वापरले तरी चालतात, फक्त थोडंसं जास्त दोरा आपल्याला घ्यावा लागतो। तर आता बघा याला असं आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे। तर व्यवस्थित गाठ मारल्यानंतर एका साईडने आपण याला कट करणार आहोत आणि हे गोंडे दिसायला खूप सुंदर दिसतात, खूप ट्रेडिशनल असं लुक येतं। यामध्ये तुम्ही कलरफुल देखील वापरू शकता, वेगवेगळे कलर वापरले तरी चालतील। तर आता खालचा भाग आपल्याला असा कट करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचा आहे कंगवा, किंवा त्या अगोदर बघा आपण गाठ मारून घेऊया। त्याला बांधण्यासाठी एक दोरी अटॅच करणार आहे मी, तुम्ही इतर काही वापरली तरी चालेल। कलरची मी इथे याच कलरची वापरलेली आहे आणि कंगव्याने यावरती अशा प्रकारे आपल्याला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून खूप छान ह्या उलन जे आहे त्याचे दोरे निघतात आणि सुंदर आपला गोंडा तयार होतो। आता बघा सेंटरमध्ये मी इथे याला अडकवणार आहे आणि यानंतर आपण यामध्ये बल्ब सोडायचा आहे आणि रात्री हा आकाशकंदील कसा दिसेल हे देखील मी तुम्हाला दाखवते। खूप सुंदर हा आकाशकंदील दिसतो, अगदी याला पाहून कोणीच म्हणणार नाही की आपण याला घरीच बनवलेला आहे। बघू शकता खूपच सुंदर आपला आकाशकंदील बनवून तयार आहे। जसे बाजारात मिळतात तसाच आकाशकंदील आपण घरीच तयार केलेला आहे। तुम्हाला हा आकाशकंदील कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।